नमस्कार मंडळी. वर्षभरासाठी तयार ठेवा ज्वारीची बिबळे. फक्त पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी सकाळी बिबळ्याचा घाटा तयार करा आणि बिबळ्या तयार करा. तर बघा, अशा प्रकारचं आपण बिबळ्याचं प्रीमिक्स तयार केलेलं आहे. विदर्भ खानदेशाची पारंपरिक रेसिपी आता सोप्या पद्धतीने आणि प्रीमिक्समध्ये. तर हे ज्वारीचं प्रीमिक्स कसं तयार करायचं तर हे मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम ज्वारी घ्यायची आहे, खलबत्त्यामध्ये ती कांडायची आहे, पाणी टाकून कांडायची आहे, त्याची साल काढायची आहे. त्यानंतर ज्वारी 3 दिवस भिजत ठेवायची आहे आणि 3 दिवसानंतर ज्वारी मस्त सुकून घ्यायची आहे आणि जाडसर दळून घ्यायची आहे. जाड रवा असतो त्याप्रमाणे ही ज्वारी दळून घ्यायची आहे. बस, हे झालं आपलं ज्वारीचं म्हणजेच बिबळ्याच्या घाट्याचं प्रीमिक्स. त्यानंतर जेव्हा कधी आपल्याला हे बिबळे तयार करायचे आहे त्याच्या आदल्या रात्री हे पीठ घ्या, प्रीमिक्स घ्या, पाण्यामध्ये भिजत ठेवा. रात्रभर भिजायला ठेवायचं आहे, जेणेकरून ती छान आंबवेल आणि मस्त त्याच्या कण्या ज्या आहेत त्या भिजतील. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त ते भिजवून रात्रभर मुरायला ठेवायचं. म्हणजे आपल्याला आता उद्या बिबळे बनवायचे आहे, त्याच्या आदल्या रात्री हे पीठ मस्त भिजवून ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं, जे आपण भाकरी करतो, भाकरीचं पीठ असते, त्याच्याही तुम्ही बिबळ्या करू शकता. तर ते पीठ तुम्ही एक रात्र भिजायला ठेवा आणि त्यामध्ये भिजवताना ताक घ्या, अर्ध पाणी अर्ध ताक घ्या आणि या ताकाच्या पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ भिजवा आणि त्याच्याही तुम्ही अशा प्रकारच्या बिबळ्या करू शकता. फक्त तुम्ही 1 वाटी जर ज्वारीचं पीठ घेतलं तर पाव वाटी त्यामध्ये रवा टाका आणि त्याचे बिबळ्या तयार करा. तर बघा, आता आपण सकाळी बिबळ्या करणार आहोत, म्हणजे बिबळ्याचा घाटा तयार करणार आहोत. तर त्यासाठी पीठ मस्त आपलं मुरून तयार झालेलं आहे आणि फुललेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, किंचित पाणी टाकायचं आहे आणि हे सरबरीत मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला आता आपण पाणी तापवायला ठेवणार आहे. तर जेवढं आपलं हे पीठ आहे त्याच्या तिप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तुम्ही चौपटही पाणी घेऊ शकता, फक्त तिप्पट पाणी ठेवायचं आणि बाकीचं पाणी साईडला गरम करून बाजूला ठेवायचं. जर आपल्याला लागलं तर ते आपण वेळेवर घेऊ शकतो. तर आपण जिरे, बडीशेप, मिरची, लसूण आणि भरपूर तीळ घेतलेली आहे. जिरे, बडीशेप, लसूण, मिरची हे आपण जाडसर बारीक करून घेणार आहोत. तर आता बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिरची, लसूण, जिरे आणि बडीशेप जे आपण जाडसर कुटून घेतलेलं आहे तर ते टाकायचं, तो मसाला टाकायचा. आणि तीळ टाकायचे. तीळ भरपूर घ्या, तिळामुळे हे बिबळ्या खायला खूप मस्त लागतात. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये जे पीठ आंबून तयार केलेलं आहे ते टाकणार आहे. तर माझ्याकडे एक लाकडाची फळी आहे, तर त्याच्या साहाय्याने मी हा घाटा तयार करणार आहे. किंवा आपण रवी घेऊ शकता किंवा लाटणंही घेऊ शकता, लाकडाचं लाटणंही घेऊ शकता. त्याच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण घाटा तयार करणार आहोत. एका हाताने पीठ टाकायचं आणि एका हाताने मिक्स करत जायचं, जेणेकरून यामध्ये गाठा होणार नाही. रेसिपी खूप सोपी आहे, चविष्ट आहे. फक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला घाटा व्यवस्थित शिजायला पाहिजे. जर घाटा कच्चा राहिला तर बिबळ्या त्याला तळा जातात, त्या चिरतात. म्हणून आपण कमी गॅसवरती हा घाटा 15 ते 20 मिनिट शिजवून घेणार आहे. मध्ये मध्ये आपण याला हात देणार आहोत, जेणेकरून तो बुडाला लागायला नको. तर मिक्सरचं भांडं आणि टोप धुवून मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हे मिश्रण जर आपल्याला घट्ट वाटत असलं तर यामध्ये तुम्ही उकळतं पाणी टाका. थोडंसं पाणी टाकायचं, परत एकजीव करून घ्यायचं. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. गावा साईडला याच्यापेक्षाही पातळ मिश्रण तयार करतात, कारण गावा साईडला भरपूर ऊन असते आणि त्या कळकळीत उन्हामध्ये हे बिबळ्या सुकल्या जातात. परंतु शहरामध्ये उन्हाची व्यवस्था कमी असल्यामुळे मी घाटा घट्ट तयार केला आहे, जेणेकरून तो लवकर सुकेल. तर आता आपला 15 ते 20 मिनिटात घाटा मस्त तयार झालेला आहे. तर एक कॉटनचा रुमाल घ्यायचा, तो ओला करून घ्यायचा आणि त्याच्यावरती बिबळ्या थापायच्या. तर अशी ही पारंपरिक पद्धत आहे, परंतु या पद्धतीमुळे बिबळ्या बनवायला खूप वेळ लागते, तसेच हाताला चटकेही लागतात. कारण हा घाटा गरम गरम असतानाच ह्या बिबळ्या थापाव्या लागतात. कारण घाटा जसं जसं थंड होतो तसं तसं तो घट्ट होत जातो, म्हणून गरम असतानाच आपल्याला ह्या बिबळ्या थापायच्या असतात. वारंवार हात ओले करायचे असतात आणि बिबळ्या थापायचे असतात. तर अशा पद्धतीने पारंपरिक बिबळ्या तयार केल्या जातात. आणि एका कॉटनच्या कपड्यावरती कॉटनचा कपडा ओला केला जातो आणि तिच्यावरती अशा प्रकारे बिबळ्या
टाकून सुकवल्या जातात. तर ही झाली पारंपरिक पद्धत. परंतु आपल्याला जर झटपट बिबळे तयार करायचे आहेत, त्याही हाताला चटका न लावता, तर मी तुम्हाला एक पद्धत दाखवते. तर त्या पद्धतीने तुम्ही झटपट आणि हाताला चटके न लावता बिबळे तयार करू शकता. तर ती पद्धत काय आहे तर आपण व्हिडिओत बघत आहात. एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची, चौकोनी किंवा गोलाकार कापायची आहे आणि अशा पद्धतीने आपण बिबळे झटपट तयार करू शकतो. पातळ करू शकतो, जेवढी मोठी पाहिजे तेवढी बिबडी तयार करू शकतो. ही खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे. तर याच पद्धतीने मी आता सर्व बिबड्या तयार करून घेणार आहे. उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवण्याचे पदार्थ हमखास केले जातात आणि ते वर्षभरासाठी साठवूनही ठेवले जातात. त्यामध्ये पापड, कुरडया, वेफर्स, उपवासाचे पदार्थ बनवण्याची लगबग प्रत्येक अंगणात आणि गच्चीवर आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण शहरात राहतो आणि या गोष्टीपासून आपण वंचित आहे. तरीसुद्धा अशा रेसिपी आहेत ज्या मी करण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यासाठी त्या घेऊन येत असते. तर बघा, बिबळे आता मस्त सुकून तयार झाले आहे आणि एकही आपली बिबडी उरलेली नाही, म्हणजे त्याला तळा गेलेला नाही. आपलं मिश्रण एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. तर आता ह्या उलट्या करायच्या, त्यावरती पाणी शिंपडायचं आणि 5 ते 10 मिनटं पाणी टाकून ते मस्त ओलसर होऊ द्यायचे. त्यानंतर हे बिबळे हा कपडावरचा खेचून खेचून काढून घ्यायचे. त्या कशा काढायच्या ती सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जेवढी आपली बिबडी आहे त्याच्या आजूबाजूचा थोडासा कपडा पकडायचा आहे आणि हळूवारपणे तो खेचायचा आहे, जेणेकरून बिबडी बघा कपड्याचे वेगळी होते आणि अशाप्रमाणे आपण बिबडी काढू शकतो. तर आपण बघत आहात का आपल्या बिबड्या एकदम मस्त झालेल्या आहेत, त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा फाटलेल्या नाहीत. तर मी तुम्हाला आणखी 2 ते 3 काढून दाखवणार आहे. आपण बघू शकतात की बिबड्या किती मस्त झालेले आहे, परफेक्ट झालेले आहे. काही बिबड्या मी लहान केलेल्या आहे आणि काही मोठ्या. ज्या लहान केलेल्या आहे तर त्या तळून काढणार आहे आणि थोडेसे त्या जाडसुद्धा मी ठेवलेले आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण ज्वारीचं प्रीमिक्स बिबड्यासाठी वापरलेलं आहे ते वर्षभरासाठी आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो. जर आपण यावर्षी बनवलं तर पुढच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये त्या बिबड्या आपण करू शकतो. एवढे दिवस ते फ्रीजमध्ये टिकून राहते, खराब होत नाही. तर अजून आपण बिबडी काढून बघत आहोत. तर बघा, परफेक्ट रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि चवीला ह्या बिबड्या अतिशय खुसखुशीत होतात, खमंग लागतात आणि चविष्ट लागतात. तर या बिबड्याचा आपण सकाळी सकाळी नाश्ता करू शकतो. मस्त गॅसवर भाजायच्या किंवा निखाऱ्यावर भाजल्या तर त्या तर अतिशय मस्त भाजल्या जातात. एकही त्याला चटका लागत नाही किंवा त्या जळत नाही, परंतु गॅसवरती थोडंफार जळतात. तर आता आपण मस्त बिबडी भाजून तयार करत आहोत. ह्या बिबड्या तुम्ही सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा संध्याकाळी चहाच्या वेळेवरही 1 किंवा 2 शेंगदाण्यासोबत खाऊ शकता. गॅसवरतीही आपण मस्त बिबडी भाजू शकतो किंवा तुम्ही तळूनही खाऊ शकता. परंतु तळून खाण्यापेक्षा भाजून खाल्लेली बिबडी अतिशय रुचकर लागते, चविष्ट लागते. गरम गरम बिबडी असताना त्याच्यावरती तेल टाका. ब्रशने तेल लावू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही तेल याच्यावरती टाकू शकता. गरम बिबडी असल्यामुळे ते तेल आजूबाजूला पसरते आणि याच्यासोबत घे कच्चे शेंगदाणे खायला. बिबड्याचं पीठ म्हणजेच प्रीमिक्स कसं तयार करायचं आहे त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये देणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा. तर हा प्रीमिक्स करून ठेवा आणि कधीही पटकन बिबडे बनवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी.